चिंतिलिया त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी पाववी लठाया पांडुरंग चिंतिलिया त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी चित्ता करी गवसनी पावावया पळ अंगी असावे हे बळ त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी तुका म्हणे तई तुका म्हणे तई सिद्धी ओळंगती पाये त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी विठाला विठाला अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्वरद्य प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समचरण सरोजं सान्द्रनीलाभुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मंडना तरुण तुलसी माला कंदरं कंदनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम
मन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुके तो जीवची परी तुके महिषेशी एवढे जे महिमेचे करणे देवाच्या बळे मानो मी कवने का सूर्याची अंगा उठणी लागतसी केवता कल्पतरुवरी फुलोरा कायसे निपाहुने शिरसागरा कवने वासे कापुरा सुवासुदेव चंदनाते कैचे चर्चावे अमृताते केवते राधावे गगनावरी उगवावी घडी केवी तैसे श्री महिमा आकळिता के असे साधन ते जाणून निमियान मन निवांत केले ते जाणून निमियान मन निवांत केले ओम नमो ज्ञानेश्वरा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पावविल ठाया पांडुरंग चिंतिलिया त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा मला वाटतं खाली बसलेल्या पैकी न उभं असलेल्या पैकी सर्वांच्या पाठातला नाही अतिशय महत्वाचा भगवत भक्तीमध्ये चिंतनामध्ये ज्याची वाटचाल चालत असेल तर असं चिंतन भगवान परमात्म्याचं आयुष्यामध्ये जर घडलं तर त्या चिंतनाच्या मोबदल्यामध्ये भगवत भक्ताच्या पदरामध्ये पडणारे 3 प्रकारचे लाभ सांगणारा अभंग आजच्या या सेवेकरता गायलाय विठाला
अभंग मोठा गोड आहे. आज अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय एक नाही, एकाच साधनेमधून प्राप्त होणारे 3 प्रकारचे लाभ अभंगातून आपल्याला सांगतात. नुसते लाभच सांगतात असं नाही, तर ते लाभ आपल्या पदरामध्ये पाडून घेण्यासाठी लागणारी साधना सुद्धा सांगतात. आणि विश्वामध्ये सगळ्यात सुलभ, सगळ्यात सोपी या मानवी देहाचा उच्चांक गाठण्यासाठी, या मानवी आयुष्याचा उद्धार करण्यासाठी सोप्या पद्धतीचा जो मार्ग काही संतांनी सांगून टाकला, त्या मार्गाचा उद्गोष जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून करतात आणि 3 प्रकारचे फायदे आपल्या पदरामध्ये टाकतायत. अभंगाचा थोडक्यात अर्थ असा, आज तुकोबाराय सांगतात या मानवी देहाचा प्रवास ज्या ठिकाणापासून सुरू झाला, या देहाचा प्रवास जोपर्यंत मूळ ठिकाणापर्यंत येत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनाला, त्याच्या आयुष्याला, त्याच्या सगळ्या प्रवासाला समाधान लाभत नाही, स्थिरता लाभत नाही. आणि महाराज सांगतायत तोच लाभ आज केलेल्या साधनेतून तुमच्या पदरात पडणार आहे. म्हणे महाराज मिळणार आहे काय? तुकोबाराय सांगतात आयुष्याच्या मूळ ठिकाणी जाणं हे परम कर्तव्य, पण जाणं मात्र कठीण आहे. आणि भगवान परमात्म्याचं केलेलं चिंतन आपल्याला लाभ पदरात पाडून घेतं. आपल्या सगळ्या क्रिया भगवान परमात्मा स्वीकारतो, त्याच्या चिंतनामध्ये व्यग्र असणारं मन स्वीकारतो आणि आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाला नेऊन पोहोचवतो. पावविल ठाया पांडुरंग चिंतिलिया. महाराज आणखीन काय फायदा होतो? तुकोबाराय दुसरा फायदा सांगतात दुसऱ्या चरणात. महाराज सांगतायत एकदा का भगवान परमात्म्याचं चिंतन सुरू झालं रे, झालं की भगवान परमात्मा भक्ताच्या चित्ताला गवसणी करतो, म्हणजे त्याच्या चित्ताचं संरक्षण करतो. चला, त्याशी चिंतिलिया मनी चित्ता खरी गवसनी. महाराज तिथपर्यंत जाण्यासाठी या बळाची आवश्यकता आहे का हो? तुकोबाराय सांगतात अंगामध्ये बळ जर नसेल तर कीर्तनात 1 तास मांडी मारून व्यवस्थित बसता सुद्धा येत नाही, त्याला बळच लागतं. नाही आता जसं तसं राहू द्या. अंगामध्ये जर ताकद नसेल तर गरमी सहन होत नाही, दुसऱ्याची बडबड सहन होत नाही. या सगळ्या गोष्टी सहनशीलतेच्या पलीकडे जातात शरीरात ताकद नसेल तर. मग साधा संसार, त्या संसाराच्या उच्चांक गाठण्यासाठी जर शरीरामध्ये बळत लागत असेल तर इथं तर परमात्म्याचे चरण जीवनामध्ये प्राप्त करायचे, मूळ ठिकाण आयुष्यामध्ये प्राप्त करायचे, ते बळाशिवाय कसं प्राप्त होईल? आणि म्हणून महाराज सांगतात पावावया फळ अंगी असावी ही बळ. बळाशिवाय चालत नाही. तुकोबाराय त्या बळाचा वापर केल्यास होणारा जे फायदे आहेत ते आध्यात्मिक दृष्ट्या फायदे कळाले, पण आमच्या व्यवहारामध्ये एखादा फायदा होतो का? आणि मग मात्र तुकोबाराय व्यावहारिक फायदा सांगतात. ज्याचं मन चिंतनामध्ये व्यग्र झालं त्याच्या आयुष्यामध्ये योगी ऋषी जपी तपी संन्याशांना प्राप्त होणाऱ्या सगळ्या सिद्धी त्याच्या पायाशी लोळण घेतात. तुका म्हणे तै सिद्धी ओळंगती पायी विठाला विठाला. तुम्ही आले म्हणून वाजलं की दुसरं काही? क्या बात आहे. येऊ द्यायचं का? अत्यंत गोड अशा वातावरणामध्ये भगवान परमात्म्याच्या सानिध्यात गेल्या अनेक वर्षापासून या भगवंताच्या असीम अपार कृपा आशीर्वादानं, साधू महंतांच्या कृपा आशीर्वादानं चालत असणारा हा आपला नामचिंतनाचा यज्ञ, ही नामचिंतनाची सेवा. त्या निमित्तानं श्रीमद भागवत कथेचं आयोजन, भागवत कथेचे प्रवक्ते, सर्वांचे लाडके आमचे हरिभक्ती परायण आमचे कल्याण महाराज वारे महाराजांच्या श्रीमुखातून तुम्ही अमृतमय वाणीचं रसपान केलेलं आहात. त्या निमित्तानं रात्रीच्या प्रसंगी या कीर्तन मालिकांचं आयोजन
आणि आजचं हे या दिवसाचं पुष्प समस्त ग्रामस्थ मंडळी गिरगावकर यांच्या वतीनं या छोट्याशा बालकाच्या पदरामध्ये पडते आजची शिवा. सगळ्यांच्या सूचनेला अनुसरून, सगळ्यांच्या आज्ञेला अनुसरून या ठिकाणी या भूमीचं दर्शन घेण्याचा हा आजचा परम मंगल अशा पद्धतीचा माझ्या जीवनातला योग आहे. सगळ्यांचे चेहरे मला सांगतायत की महाराज, आमचा उत्सव जेवढा मोठ्या स्वरूपाचा आहे तेवढाच आनंद सुद्धा आमच्या अंतःकरणात द्विगुणित पद्धतीनं वाहतोय आणि तोच आनंद आमच्या चेहऱ्यावरती दिसतोय. तुमच्याकडे पाहिल्यानंतर थोडंसं असं वाटायला लागले मला की माझ्यासारखे अनेक महाराज लोक तुम्ही असे गंधगुळीसारखे उगाळून कपाळाला लावलेली माणसं दिसत आहेत. तुम्हा सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. ते मी सगळ्यांचं निरीक्षण करतोय मगापासून. जरा मला छोटं झाल्यासारखं वाटतंय, पण टेन्शन घ्यायचं गरज नाही, बुवा छोटा नाहीये. असो, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. बरीचशी जी फारच आवडीची लोक असतात ती समोर बसतात आणि ज्यांना जास्ती यांच्यापेक्षा जास्त आवड असते आणि गोड ऐकायचं असतं ते दुरून ऐकू येतं. मला वाटतं याच कारणास्तव बाकीची सगळीची सगळी पुरुष मंडळी अगदी अतिशय मोठं तिकीट काढून, आपल्यापेक्षा मोठंच तिकीट आहे त्यांचं, आता मोठं तिकीट काढून ही सगळी मंडळी व्यवस्थित पद्धतीनं बसली आहे. जीवनदासी महाराज सगळ्यांच्या त्या प्रेक्षकांच्या या मायबाप श्रोत्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. या महाराज. विठाला विठाला विठाला. डबल लाईन केली तरी जमते. जर आळंदीत कीर्तन केल्यासारखं वाटते. तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या. महाराजांच्या श्रीचरणी मी नतमस्तक होतो. आज तर खरं हे माझं वाक्पुष्प महाराजांच्या असण्यानं आज याला एक आगळी आणि वेगळी शोभा आली. महाराजांचा आशीर्वाद स्वरूपामध्ये महाराजांचा हात या पाठीवरती पडावा आणि कल्याणप्रद काही प्रवास जीवनामध्ये चांगला मिळवण्यासाठी महाराजांचा तो आशीर्वाद मिळावा म्हणून अगोदरच मी महाराजांच्या चरणी ही आजची सेवा समर्पित करतो. बरं का, गरमी व्हायली सगळ्याला, पण मला आता थोडं थंडी वाजल्यासारखं वाटतं. आता महाराजांचा वेगळा परिचय वगैरे काही मी देण्याच्या भानगडीत पडत नाही, कारण मोठ्या नावाला कुठल्याच परिचयाची कुठल्या याची आवश्यकता नसते. महाराजांना प्रणिपात करतो, बस मी एवढंच करू शकतो. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक. मृदंगावरती अर्थात आपल्या परिसरातलं मृदंग क्षेत्रातलं वैभव. आमच्या डाव्या बाजूला आमची भावकी हरिभक्तीपरायण संगीत विशारद संगीत अलंकार आमचे माऊली महाराज कदम आहेत. हे तुमच्यावर असलेलं प्रेम आहे. इकडे माझ्या उजव्या बाजूला हरिभक्तीपरायण परम आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार आमच्यासारखी छोटी छोटी मुलं वारकरी संप्रदायाचा प्रवास ज्यांच्या मार्गदर्शनात करत आहेत, असं एक गोड असं व्यक्तिमत्व संगीत विशारद मृदंग विशारद मृदंगमणी आमचे धीरज महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या श्रीचरणी नतमस्तक होतो. आज भजनातलं तर खरं एक मोठं वैभवच या ठिकाणी उपस्थित आहे. या तिन्ही चारही मूर्तींच्या माध्यमातून, अर्थात ज्यांच्या गोड गळ्यातून चाल ऐकलात
ते आमचे परमादरणीय संगीत विशारद संगीत अलंकार आमचे संतोष महाराज तिलगावकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना ज्यांनी गोड अशी अमृतमय साथ केली ते आमचे परमादरणीय आमचे बालमित्र हरिभक्तीपरायण संगीत विशारद संगीत अलंकार आमचे रोहिदासजी महाराज आहेत। पलीकडे आमचे हरिभक्तीपरायण परमादरणीय आमचे विठ्ठल महाराज आहेत। आणि इकडं मला वाटतं या बुवाला कोणती कला येत नाही असं नाही बरं का, मृदंगही वाजवता येतो, ते सिंथेसायझरही वाजवता येतं, गायनाला उभं केलं तर अप्रतिम अशा पद्धतीचा आवाज सुद्धा ईश्वरानं ज्यांना दिलेला आहे। हरिभक्तीपरायण आमचे संगीत विशारद संगीत अलंकार समाधान महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराजांच्या श्रीचरणी नतमस्तक, बाकीची सगळी मंडळी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो बरं का। माझ्या बुद्धीचा एक दोष आहे, मला 7-8 वेळा तरी कीर्तनाला बोलावं लागते, मग पक्क नाव लक्षात राहते। सगळ्यांच्या चरणी नतमस्तक। अर्थात आमच्या नुकत्याच परिचयाचे झालेले आणि अतिशय गेल्या अनेक वर्षामध्ये मृदंगाच्या क्षेत्रामध्ये ज्यांची गोड अशी सेवा या परिसराला लाभली हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य आमचे बालाजी महाराज आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक। खाली कोणी कीर्तनकार बसलेले असतील तर त्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो। आणि माझे सद्गुरू जशी बुद्धी देतील त्या पद्धतीने या अभंगाचं चिंतन मांडण्याचा आपण प्रयत्न करूयात। बरोबर घड्याळमध्ये 10:17 झालेत, एक बरोबर 5:17 आपण सोडू कीर्तन सकाळी। बरं, टेन्शन घेण्याचं कारण नाही, अगदी वेळेत आपण थांबूयात। मला तुमच्याकडे बघूनच लक्षात येते की तुम्ही आता अगदी तयारीनं बसलेला आहात, पण फक्त 1 तासाच्या पाऊण तासाच्या तयारीनं बसलेला आहात। अगदी गर्दीनं माझ्या माय माऊल्या या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सगळ्या माय माऊल्यांच्या सुद्धा चरणी मी नतमस्तक होतो। चला सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। आज अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय समस्त विश्वाला भगवान परमात्म्याच्या चिंतनाने होणारी फलश्रुती समजावून सांगतात। एक नाही 3 प्रकारचे लाभ आपल्या पदरामध्ये पडणार आहेत। आपलं पाऊल फक्त परमात्म्याच्या चिंतनाकडे वळावं आणि वळालेलं पाऊल एक जरी पाऊल परमात्म्याच्या चिंतनात प्रवासाला लागलं असेल तर तुकोबाराय सांगतात त्याच्या जीवनामध्ये हे 3 प्रकारचे लाभ तो प्राप्त करून घेऊ शकतो। ऐका, अभंग जरा वेगळ्या धाटणीचा आहे। इतर अभंग आपण पाहिले तर अगोदर साधना सांगितलेली असते आणि नंतर लाभ सांगितलेला असतो। देवाची द्वारी उभा क्षण बरी तिने मुक्तिचारी साधिल्या। आता हा ज्ञानोबरायांचा अभंग जर पाहिला तर त्याच्यामध्ये अगोदर साधना सांगितली, देवाची द्वारी उभा क्षण बरी, ही झाली साधना। आणि ही साधना केल्याच्या पश्चात मिळणार काय हो, तर सामान्य माणसाला सुद्धा 4 प्रकारच्या मुक्ती त्याच्या पदरात पडू शकतात, हे झालं फल। पण आज मात्र अभंग जरा वेगळा आहे। तुकोबाराय आज पहिल्यांदा फल सांगतात आणि फल मिळवण्याकरता लागणारी साधना नंतर सांगतात। विठाला अगोदर सांगितलं तर उत्तर मोठं गोड आहे। इथं बसलेला प्रत्येक पुरुष असू द्या नाही तर प्रत्येक स्त्री असू द्या, ती मग संसारात प्रवास करत असेल नाही तर परमार्थात प्रवास करत असेल, प्रत्येकाची दृष्टी जर तपासली ना, माणूस संसारिक असू द्या नाहीतर माणूस पारमार्थिक असू द्या, प्रत्येकाची दृष्टी तपासली तर आमचे सत्पुरुष सांगतात इथं बसलेला प्रत्येक माणूस त्याच वेळेस आपल्या जीवनातला प्रवास चालू करतो ज्या प्रसंगी त्याला लक्षात येतं की प्रवास केल्यानंतर काही ना काहीतरी फल पदरात पडणार आहे, काहीतरी पदरात फल पडणार आहे, म्हणूनच लोक चालतात। नाही तर अशी लोक चालायला तयार नाहीत। लोकांना प्रवास नकोसा वाटतो, प्रवास लोक करतातही, पण काहीतरी मिळेल काहीतरी पदरात पडेल याच दृष्टीने लोकांचा प्रवास असतो। माझे ज्ञानोबराय याच्या करता ओवी खर्च करतात। ज्ञानोबरायांचं म्हणणं असं आहे, एखाद्या माणसाला लाभ जर सांगितला तर लोक तिथं आपला खिसा थोडासा रिकामा करायला तयार होतात, पण लाभ नाही असं जर त्याच्या लक्षात आलं तर तिथं मात्र दुरून सुद्धा ढोंकायला लोक तयार होत नाहीत। लय गोड शब्द आहेत ज्ञानोबरायांच्या ऐकात। तुळशीची या झाडा दुरोनी नघापे शिंतोडा परिद्राक्षाची या बुडा
सविस्तर लक्षात घ्या. ज्ञानोबा सांगतात, एखाद्या कृषी अधिकाऱ्यानं शेतकऱ्याला धुऱ्यावर येऊन जर सांगितलं, अण्णा तुमच्या शेतात तुम्ही द्राक्षाचा बाग लावलाय, उत्पन्न वाढवावं असं वाटतं का? ते म्हणे मग कशाला लावलंय? हे खिशात मनी यावा याच्याकरताच लावलंय ना, सांगा ना काहीतरी उपाय. आणि मग कृषी अधिकाऱ्यानं सांगावं, एक काम करा, तुमच्या द्राक्षाच्या बागेचं उत्पन्न दुप्पट व्हावं असं वाटत असेल तर त्या द्राक्षाच्या बुडाखाली तुम्ही दुधाची कॅन लावा, सलाईन लावा. सलाईन काय होईल? त्यानं टपोरे टपोरे मनी लागतील आणि मनी तुमचा वाढेल, तुमचं उत्पन्न वाढेल. हे ऐकल्याबरोबर लोक दुधाची कॅन घेऊन शेतात धावतात. पण पुढे ऐका, ज्ञानोबा सांगतात, तुळशीसारखं जगात झाड नाही, तुळशीसारखं विश्वात रोपट नाही, ऑक्सिजन उत्सर्जित करणार. पण एखाद्या गिरगावातल्याला सांगितलं ना, जाऊ द्या इथलं कशाला सांगू, एखाद्या बाहेरगावच्या माणसाला जर सांगितलं, अहो एवढं उपकारी झाडे घाला त्याला जरा पाणी तुम्ही, तर ऐका ना, लाभ दिसत नाही म्हणून ज्ञानोबा सांगतात, लोक पाणी घालायचं तर सोडाचो, पण दुरोने न घापे शिंतोडा, तिकडं शितोडा सुद्धा मारायला तयार होत नाही. लाभाकडे आपली दृष्टी आहे. संतांची अनेक प्रमाण आपल्याला पाहायला मिळतात. लाभाची असोसे पुढे चाली मना, 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 लाभाची कृपना लोभ जैसा, धनाचा कृपना लोभ जैसा, धनाचा कृपना लोभ जैसा, माझी मज झाली अनावर वाटा, माझी मज झाली अनावर वाटा, माझी मज झाली अनावर वाटा, माझी मज झाली अनावर गोड प्रमाणे. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, लाभाची असोशी पुढे चाली मना, धनाचा कृपणा लोभ जैसा. महाराज सांगतात, लाभाशिवाय लोक पुढे चालत नाही. प्रयोजनम अनुद्देश्य न मंदोपि प्रवर्तते. एखाद्या येड्या माणसालाही म्हटलं ना, जरा फाट्यावर जाऊन या अमुक अमुक वस्तू घेऊन ये वर, मग ते सुद्धा म्हणत असतं घेऊन येतो, पण मला काय मिळणार आहे?
सांगा ना. अहो येडे माणसं असे म्हणतील यात नवल नाही, पण आमचे गुरुजी लय गोड दृष्टांत देतात. शहाणी माणसं तर याच्या पुढे असतात, लाभाशिवाय कुठलीच गोष्ट करत नाही. लोकसभेची निवडणूक लागली आणि मतदानाचा दिवस जवळ आला. ते 6 वाजता मतदान संपत वाटतं, बरोबर ना? 6लाच केलं असेल ना आता. 6 वाजता मतदान संपत, त्याने 6ला 2 मिनिटं कमी असेपर्यंत वाट पाहिली, पण ते लाभ काही मिळाला नाही. म्हणून 6ला 1 मिनिट कमी असताना त्यानं मतदान केंद्रामध्ये प्रवेश केला, बटन दाबलं, बाहेर आलेल्या बाहेर आल्यानंतर मित्रांनी विचारलं गिरगाव मधल्या, काय दाबलंस? ते म्हटलं अरे निवडणूक काही सांगायचं नसतं. जाऊ दे ना, झाली ना, आता सांग ना काय दाबलंस? म्हटलं सांगायला अडचण नाही, नोटा दाबून आलो. तुम्हाला लक्षात असेल, मतदान केल्यानंतर लक्षात येतं, आपल्या आवडीचा जर उमेदवार नसेल आणि कोणत्याच उमेदवाराला जर आपल्याला मतदान द्यायचं नसेल तर सरकारने एक सुविधा करून दिली. कशाची? नोटा. ते म्हणे गड्या अरे मतदान वाया गेलं ना. म्हणे नाही, अरे कोणाच्या तरी पदरात टाकायचं ना, कोणत्या तरी उमेदवाराला द्यायचं ना. तो म्हटला तसं नाही, एक काही आवडीचं नव्हतं म्हणून नोटा दाबल्या. म्हणे कस काय आवडीचं नव्हतं? ते म्हटले अरे काल रात्री सुद्धा वाट पाहिली पण आल्याच नाहीत. आज 6ला 2 मिनिटं कमी असताना सुद्धा वाट पाहिली पण आल्याच नाहीत. म्हणे काय आल्या नाहीत? ते म्हणला नोटाच आल्या नाहीत म्हणून नोटा दाबून आलो. चला, लाभाची असोसे पुढे चाली म्हणा. मंद मनुष्याला सुद्धा लाभाशिवाय तो प्रवृत्त पुढे होत नाही. लाभ इतका जर महत्वाचा असेल तर लोकांची ही वृत्ती जाणून तुकोबारांनी अगोदर लाभ सांगितला आणि नंतर साधना सांगितली. विठाला हे मध्ये मध्ये भजन आलं ना, तुम्ही सगळ्यांनी टाळी वाजवत चला बरं का. टाळी जर नाही वाजवली तर पुढच्या जन्मी रेल्वेत टाळी वाजवावं लागतील. इथं नाही टाळी वाजवली तर. आणि मला वाटतं रेल्वेत टाळी वाजवण्याची वेळ कशाला येऊ द्यायची, आपण इथंच टाळी वाजवायची आहे की नाही. ज्यानं प्रवास केला असेल त्याला लक्षात येईल की तिथं कोणती टाळी भजनाची वाजते का दुसरी कोणती वाजते. चला ऐका, तुकोबाराय साधनाही सांगतात. साधना लई मोठी गोड सांगितली. पांडुरंग चिंतिलिया, काय साधना सांगितली? अभंगाचं टूक आहे बघा. पांडुरंग चिंतिलिया. चिंतिलिया या शब्दाचा अर्थ होतो चिंतन केलिया. भगवान परमात्म्याचं चिंतन केल्याबरोबर लाभ जीवनामध्ये मिळत असतो. ही साधना तुकोबाराय सांगतात. बरं, चिंतनासारखी गोड साधना त्यांनी आपल्यालाच का बरं सांगितली? तर उत्तर असे, आपल्याला मिळालेला देह, या देहाकडे पाहून त्यांनी आपल्याला साधना सांगितली. कारण आपल्याला जो देह मिळाला, या देहामध्ये जी जी वैशिष्ट्ये आपल्याला मिळाली ती इतर प्राणी मात्रांना कोणालाच मिळाली नाहीत. म्हणून इतकी गोड आणि सोपी साधना तुमच्या आमच्याकरता सांगितली. विठाला काय बरं या मानवी आयुष्यामध्ये, मानवी देहामध्ये विशेषता? तर तशा 11 प्रकारच्या विशेषता आपल्याकडे उपलब्ध आहेत. 1-2 सांगून पुढे जाऊया. हे मानवी शरीर सहजासहजी आपल्याला नाही मिळालं. जसे इतर प्राणी मात्रांना त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे देह मिळतात, तसा आपला देह आपल्याला तशा पद्धतीने नाही मिळाला. भरपूर सायास करावे लागले, भरपूर प्रयत्न करावे लागले आणि त्या प्रयत्नांच्या अंती आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला. महापुरुषांच्या प्रमाणातून जर जाणायचं ठरलं तर गावात दवंडी पिटवली एकानं की मला कावळ्याचं काम आहे आणि जो माणूस कावळा आणून देईल त्याला 10,000 रुपयाचं बक्षीस. मला वाटतं बाकीचे सगळे पक्षी पकडायला सोपे पण एकच डोळा, बरोबर आहे ते, त्याचं एकच बुबुळ आहे, ते दोन्हीकडे फिरतं, एकच आहे त्याला नजर, दृष्टी एकच, डोळा एकच आहे. अत्यंत चाणाक्ष असणारा पक्षी, पकडण्यास कठीण आहे. पण काय महापुरुषांची दृष्टी जाते. महापुरुष सांगतात, अरे आंधळ्या माणसानं टाळी वाजवली आणि त्या आंधळ्या माणसाच्या टाळीत कावळा सापडला. हा जितका दुर्मिळ योग आहे तितका हा नरदेह.
काकटाळी न्याय न घडो उपाय घडो आले. जे घडत नाहीत असे उपाय घडले ना, हा देह आपल्याला प्राप्त झाला. ऐका ना दादांनो, नुसता देहच प्राप्त नाही झाला, या देहासोबत 100 वर्षाचं गोड असं आयुष्य सुद्धा आपल्याला मिळालं. शतवर्षाची गणना 100 वर्षाचं मिळालं. हा, कोणाला कमी कोणाला जास्त भेटलं असं. आता तर कमीच झालंय म्हणा. तसं आता सरकारची सरासरी आयुष्याची किती आहे माहिती आहे का? 75 वर्ष इतकंच आपलं आयुष्य. त्याच्या अगोदर काय जे करायचं ते करून घ्या तुम्ही. त्याच्या अगोदर पुरुषार्थ काय जीवनात करायचा असेल तर करून घ्या. इतकं गोड आयुष्य जगून घ्या की गिरगाव मध्ये ज्या वेळेस तुमचा मृत्यू होईल ना, त्यावेळेस अख्खा वसमत तालुकाच ना, अख्खा वसमत तालुका तुमच्यासाठी रडायला आला पाहिजे. इतकं गोड जीवन आपण जगलं पाहिजे, आहे की नाही? पण काय काय दलिंदर एवढं गचाळ जीवन जगून जाते. तालुका तर सोडावो, गाव बी नाही, पण त्याची भावकी सुद्धा रडत नाही. याच्या पुढे बोलू, त्याच्या घरातले 4 लोक सुद्धा त्याच्या मरणाची वाट पाहतात. इतकं तर गचाळ आयुष्य माणसानं जगू नये, इतकं तर घाण आयुष्य माणसानं जगू नये. जगावं कसं? मला वाटतं हा आचरणाचा धडा जर आपल्याला गिरवायचाच असेल आणि शिकायचंच असेल तर ज्या शिवछत्रपतींच्या नावानं हा सप्ताह चालू आहे, शिवजयंतीच्या सोहळ्याच्या निमित्तानं हा रॉबिन हुडची आदर्श घेण्याची इथल्या युवकाला गरजच नाही. दुसऱ्या देशातले मोठे मोठे आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याची आवश्यकताच नाही. आणि अभिमान वाटतो. खर तर या गिरगावच्या मातीचा विशेष अभिमान वाटतो की इथं आम्ही महाराज तिथी नाही हो, पण आमच्या शिवरायांच्या जन्माचा दिवस आम्ही आमच्या काल्याच्या सेवेसाठी निवडला. ही तुमची विशेषता आहे, खरी विशेषता. आणि सांगू, आधुनिक पद्धतीनं तुम्ही पुढे जात आहात. महाराजांची जन्माची तिथी जर पाहिली तर महाराजांची जन्माची तिथी सुद्धा मावळ्याला पाठ पाहिजे. तुम्ही इथलेच आहेत का? हा, महाराजांच्या जन्माची तिथी काय? बरं जाऊ दे, ठीक आहे, काय अडचण नाही. मोठ्या माणसानं कोणी सांगितलं तरी जमती. अण्णा चला, आज मला कशाला बोलवलंय तुम्ही? त्यासाठी तर बोलवलंय. मग मी सांगून जातो. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551. ही लक्षात ठेवा. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 ही झाली मराठी तिथी. पण माझा राजा विश्वात पोहोचला पाहिजे, आणि विश्वात तिथी जर मान्य नसेल, तारीखच मान्य असेल, तर आमचं हृदय सांगतं आम्ही तारखेवरच जयंती महाराजांची साजरी करणार. आता उद्या महाराज येणार आहेत. मला वाटतं ते नुसते दाढीच्या कटामध्ये येऊ नयेत. महाराजांना पाहून आमची सगळी तरुण बांधव 19 फेब्रुवारी जशी जशी जवळ येते ना, यांची दाढी वाढते, दाढीचा कट वाढतो. अंतःकरणात इच्छा असते की मी शिवरायांचा मावळा असेल तर मी सुद्धा शिवरायांसारखा दिसलो पाहिजे. गड्या, तुला या व्यासपीठावरून विनंती आहे तुझ्या चरणावरती, महाराजांसारखं असायला अडचणच नाही, अडचणच नाही. महाराजांसारखं आपण असलोच पाहिजे. आपलं व्यक्तिमत्व महाराजांसारखं असलंच पाहिजे. पण नुसतं दिसण्यापुरतं व्यक्तिमत्व असावं या मताचा मी नाही. महाराज नुसते दिसण्यापुरते रंगवायचे नाही जीवनात नाटकासारखे. ऐका ना, महाराज जीवनामध्ये आपल्या अंतरंगामध्ये रंगवायचे, जेणेकरून आपलं आचरण जीवनातलं बदललं पाहिजे. आणि गिरगावातल्या तरुणाला मला वाटतं वेगळं सांगण्याची गरज नाहीये. शिवरायांच्या जयंती दिनी डीजेच्या तालावरती नाचून आम्ही शिवरायांची जयंती नाही साजरी करणार महाराज. आम्ही तुकोबारायांचा गाथा वाचून, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी वाचून, संतांचे विचार वाचून आम्ही शिवजयंती साजरी करणार. हा विचार अंतःकरणात ज्या ज्या गावात स्फुरतो ना, त्या त्या गावातल्या मातीला तिथून पुढे 100 वर्ष ताण नाही. 100 वर्ष. उद्या महाराज येत आहेत. महाराज या लाल मातीला सुद्धा महाराजांच्या येण्याचा किती आनंद होतो. माफी मागून बोलू का? एका कवीनं लय गोड शब्दात वर्णन केलं बघा. लाल मातीच्या कणा कणातून सुगंध दरवळला,
जन्माला आला। जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ हो, जय जय जिजाऊ। महाराजांचं जन्माचं स्वागत शिवनेरी किल्ल्यावरच्या लाल मातीनं जसं केलं ना, तसं मला वाटतं उद्याच्या दिवशी आपणही ते स्वागत करणार आहोत। कसा होता राजा? आणखीन एक म्हणतोच बघा, ऐका लय गोड। एकानं साथ घातली माझ्या राजाला, साथ। कसा होता राजा? त्या दोनच शब्दात जाणून येत। माझ्या राजा र, माझ्या शुभार, माझ्या राजा र, माझ्या शुभार। सुभेदाराची सून लय सुंदर, सुभेदाराची सून लय सुंदर, माझ्या राजान पाठीवली। जशीच्या तशी हे माझ्या राजान, माझ्या शुभार। हे राजांचं आचरण इथं बसलेल्या प्रत्येक तरुणाच्या हृदयापर्यंत पोहोचलं पाहिजे। आणि ज्या दिवशी असे महाराज आपल्या अंतःकरणात उतरतील ना, या स्वरूपानं महाराज आपल्या अंतःकरणात येतील। खरी शिवजयंती त्या दिवशी साजरी झाली। आणि गिरगाव मध्ये काही वेगळं सांगण्याची गरज नाही, सप्ताच महाराजांच्या नावानं आहे। असो, आज महाराज साधना सांगतात ती चिंतनाची, तुकोबाराय चिंतनाची साधना सांगतात। आपल्या जीवनामध्ये आपल्याला पुरुषार्थ गाठता यावा याच्यासाठी अनेक संतांनी आपल्याला साथ घातली हो। मानवी आयुष्य सहजासहजी मिळत नाही दादा, मिळालंय आयुष्य ना, मग या आयुष्याचा तुम्ही सदुपयोग करा। माझे ज्ञानोबाराय विश्वाला जाग करण्याचा प्रयत्न करतात। वाडा सायाशे मनुष्य जन्म पावावा, आपण पुरुषार्थ गाजवला पाहिजे। तो माझ्या छत्रपतींसारखा आयुष्य आहे ना, मग ते देवपदापर्यंत गेलं पाहिजे। जाईल कसं महाराज? आणि म्हणून आयुष्य त्या उद्धारास पात्र व्हावं याच्याकरता चिंतनाची साधना सांगतात। चिंतन करा, चिंतन करा, चिंतन करा, असं अनेक संतांनी आपल्याला सांगितलं बरं का अण्णा। ज्यावेळेस सत्पुरुष आपल्याला सांगतात चिंतन करा, चिंतन करा, त्यावेळेस गिरगाव मधले लोक प्रतिप्रश्न विचारतात, महाराज आम्हाला चिंतन करा असं म्हणता, मग चिंतन करा असं म्हणायच्या वेळेस तुम्हाला नियम माहिती का की चिंतन करा असं कोणाला म्हणावं लागतं? चिंतन करा असं कोणाला म्हणावं लागतं? तर उत्तर आहे, जो चिंतन करत नाही त्याला म्हणावं लागतं। अभ्यास कर असं कोणाला म्हणावं लागतं? अहो जो करत नाही त्याला म्हणावं लागतं। काम कर असं कोणाला म्हणावं लागतं? जो करत नाही त्याला म्हणावं लागतं। काही काही घरामध्ये लेकरं असतात ना, एका पोरानं बापाला काम सांगितलं, म्हणे पप्पा एक ग्लास पाणी आणाव। पप्पा गिरगाव मधला होता, समजून सांगितलं अगोदर, बाळ्या बापाला काम सांगू नये। ते म्हटलं आणा की राव एखाद्या वेळेस, काय होते आणा। ते थोडं रागवलं, म्हणे बाळ्या तुला सांगायला बापाला काम सांगू नये। बाळ्या हुशार होता जरा, तुमच्या बिड्या नाही का आणीत? म्हटलं आणा एकदा। बाप तापला ना, माझ्या बिड्या काढतो, लय तापलं। आणि बापानं सांगितलं, बाळ्या पुन्हा जर मला काम सांगितलं असतं मुस्काडच फोडीन।
काटतो त्याच्या पुढचं होतं. म्हणे पप्पा आता मुस्काड फोडायला यायलाच ना, मग येता येता का होईना पण एक ग्लास घेऊनच या. काम कर असं कोणाला सांगावं लागतं? जो करत नाही त्याला. चिंतन कर असं कोणाला सांगावं लागतं? अहो जो चिंतन करत नाही त्याला सांगावं लागतं. मग सामान्य माणसं बोलतायत, तुम्हाला वाटतं का आम्ही चिंतन करत नाहीत म्हणून? अहो रात्रंदिवस आम्ही चिंतन करतो. ऐका ना जरा ज्ञानोबांचे शब्द. माऊली सांगतात, इथं बसलेला प्रत्येक माणूस चिंतन करतो, इथं बसलेली प्रत्येक स्त्री चिंतन करते, पण अडचण तिथं आहे. कुठं? ज्याचं करायला पाहिजे त्याचं करत नाही. म्हणे करतात कोणाचं? ज्ञानोबाला गोड सांगतात बघा, हे देवाचं चिंतन सोडून संसाराचं चिंतन करतात, आणि तेही असं हलकं फलकं नाही, साया सा न करतात. विठाला 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 सायासे करीसी प्रपंच दिननिसी, सायासे करीसी प्रपंच दिननिसी, सायासे करीसी प्रपंच दिननिसी, सायासे करीसी प्रपंच दिननिसी. हरिस न बससी कोना गुने, हरिस न बससी कोना गुने, हरिस न बससी कोना गुने, हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना. हरिसिन भजसी कवन्या गुणे. आपण रात्रंदिवस संसाराचं चिंतन करतो, रात्रंदिवस विषयाचं चिंतन करतो. विषयाचं आपल्या आवडी सांगू, आपल्या आवडी. अण्णा तुम्हाला विचारू का, गळ्यातली माळ आवडावी का गळ्यातलं सोनं आवडावं? बरोबर, गळ्यातली माळच आवडावी जास्त. आई साहेब, गळ्यातली माळ आवडावी का गळ्यातलं सोनं जास्त आवडावं? माळच आवडावी ना? तुमचं उत्तर पक्क आहे ना? तुम्ही या उत्तरावर ठाम आहेत ना सगळेजणी? तुम्ही जर या उत्तरावर ठाम असाल की गळ्यातली माळच आवडावी महाराज, गळ्यातलं सोनं आवडच नाही, तर तुम्ही तुमच्या गळ्याला ओझ ठेवता तरी कशाला? देऊन टाका, मी चांगल्या कार्यात लावतो. देऊन टाका, काय अडचण नाही. काही काही माझ्या आजीबाई म्हणत असत्याल, महाराज कीर्तनात असं उत्तर द्यावं लागतं. ते काय असं खरंच सोडून द्यावं लागतं का गळ्यातलं? माळ आवडावी असं म्हणावं लागतं, पण आवडायला काय पाहिजे? सोनंच आवडतं, दुसरं काय आवडतं? गीताकार सांगतात, विषयाचं ध्यान जितकं माणसाला येतं ना, तिथं परमार्थामध्ये वृत्ती तितकी लागत नाही. काय तोटा होतो विषयाच्या ध्यानानं, संसाराच्या ध्यानानं? काय तोटा होतो? लय गोड शब्द आले, चुकलं तर दुरुस्त करा. ध्यायतो विषयान कुसंगस्तेषु उपजायते, संगात संजायते काम, कामात् क्रोधो विजायते. क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहा स्मृति
भ्रांती विभ्रमः स्मृतिर्भ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. आता याच्यावर ज्ञानोबारांनी 2 ओव्या दिल्या, लय गोड. जरा हे कधी कधी ऐकलं पाहिजे, ऐक नाही. ज्ञानोबाराय सांगतात, आपण जितकी वर्तमानपत्राचे आवडीनं वाचन करतो ना वर्तमानपत्राचं, तितक्याच आवडीनं ज्ञानेश्वरी वाचा, जीवनात उद्धार होईल. जीवनात उद्धार होईल, काही लागत नाही दुसरं. ज्ञानोबारांचे शब्द ऐका जरा. मनोनी ऐके अर्जुना जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना, मग तो प्रौढ झाली या त्रिभुवना, काय करू न शकी तैसे विषयाचे ध्यान, विपाये वाहे जरी मन, येस नेहे पतन निश्चित ठाके. ज्ञानोबा सांगतात, विषयाच्या ध्यानानं नाशच होतो, चांगलं तर काही मिळत नाही. विषयाचं ध्यान कसं असतं, जुने कीर्तनकार लय गोड दृष्टांत देतात बघा याच्यासाठी. मी जरा रंगून सांगतो थोडा, ऐका. एक गुरु शिष्याची जोडी अशी गिरगावच्या वाटानं निघाली. हे आपला हनुमंतरायाचा वाटा दिसायला ना, असाच ऊच वाटा होता. जुने मंदिर उच वाटा होतात. मधून पायऱ्या, ते बसले पायऱ्यावर जाऊन. अशी संध्याकाळची वेळ होती. गिरगावची भाविक मंडळी जेवाय खावायला आणून दिलं. महाराजांनी जेवण केलं आणि गुरु आणि शिष्य त्या वट्यावर कडीला झोपले, हवा लागल म्हणून. झोप लागली आणि रात्रीच्या 9 वाजता एका गल्लीतून असा बँड बाजा वाजू लागला. असं चमचम चमचम लाइटिंग लागलेली होती, गाणे लागलेले होते, लोक नाचत होते. आणि असं ते कानावर पडल्याबरोबर शिष्य जागा झाला आणि त्यानं पाहिलं. त्याच्या लक्षात आलं, अरे असं जेणेकरून दृश्य दिसतंय म्हणजे कुणीतरी माणूस मेला असावा. म्हणजे बँड वाजायला, लाइटिंग लागली, लोक नाचायलेत वरात ना. हा ठीक आहे. काही जणांची जोरात निघालेली असते वरात. गुरुजीनं शिष्यानं गुरुजीला बैठवलं. गुरुजी, ते थोडे हिंदी बोलणारे होते. गुरुजी ये क्या है? गुरुजी ने सांगितलं, शिष्य अरे ये तो बारात है, वो जो सजदस के घोड़े पे जो गधा बैठा है वो कौन है? चुकलं का? चला असू द्या, दुरुस्त करा तुमचे. हाँ दुल्ला बरोबर. ते माझं हिंदी कच्चं हो जरा, हमें हिंदी आती लेकिन मध्ये मध्ये हेलपाटे खाते थोडे. चला ऐका ना, ते वो जो बैठा है वो कौन है? शिष्य, वो दूल्हा है. उसके बगल में जो बैठी है वो कौन है? अरे वो उसकी दुल्हन है. गुरुजी ये लोग क्यों नाच रहे? अरे आज से उसकी बर्बादी शुरू होने वाली ना, इसलिए नाच रहे. असं गुरुजी मेरी कब निकलेगी बारात? गुरुजी रागात आले, अरे आपण ब्रह्मचारी आहेत. शिष्या पुढं बोललो, झोप. रागावले गुरुजी आणि ते झोपलं ना महाराज. पण झोप कुठं लागती? ते डोक्यामध्ये सुरू झालं, दुल्हा दुल्हन, घोडा, बाराती, बारात, असं सुरू झालं. आणि ज्ञानोबारांचे शब्द समोर येतात. जागता जव असे जे तेची मनी भावना भाविजे, डोळा लागत खेवो देखिजे तेची स्वप्न. त्यानं चिंतन केलं आणि त्या चिंतनाचंच त्याला स्वप्न पडलं. ऐका आता, गेलं ना मुलगी पाहायला, पोरगी पाहिली, पसंत पडली, ते स्वप्नात चालू झालं. आता ऐका आपल्या विषयाचं ध्यान काय करतं याच्यासाठी. मुलगी पसंत पडली, सगळं विचारलं, जेवण खावणं झाले आणि मुलीनं पान दिलं खायला. पान ऐका ना मायबाप, ते पान त्यानं तोंडात टाकलं, चघळायले पण पान काही संपच नाही. कारण स्वप्नात होतं पान आणि ह्यानं झोपीत चादरीचा कोपरा तोंडात धरला होता. ते चावून सगळ्या शिलया मोकळ्या करून टाकल्या. आता ऐका पुढं, जरा सटकन पुढं जातो. लग्न झालं ते पणगावरती असे झोपलेत आणि मग बायको सोबत त्यानं भांडण उकरून काढलं. म्हणे का ग तुझ्या बाप लय कंजूस निघाला. म्हणे कस काय? पलंग बघ किती छोटा दिला. म्हणे नाही हो मोठा आहे. म्हणे आताच बोलत नाही मी. म्हणे मग आपल्याला जर एखादं लेकरू झालं तर ते कुठं झोपन?
बायको हुशार होती. अहो म्हणे तुम्ही थोडं पलीकडे सरका, मधात झोपल. असं म्हणे आपल्याला 2 झाले तर ते म्हणे आणखीन सोपं आहे, तुम्ही थोडं पलीकडे सरका, मधात झोपतेन. ते जरा आणखीनच हुशार होतं. म्हणे आपल्याला 3 झाले तर. ते म्हटले अहो काय गोष्टी करताय. नाही नाही समज ना, 3 झाले तर. म्हणे सोपं आहे, तुम्ही आणखीन थोडं पलीकडे सरका, मधात झोपतेन. हे महाराज जे पलीकडे सरकायला गेलं, हनुमंतरायाच्या वट्यावरून खाली आलं. असंच सगळं बरगाड मोडलं, 2-4 फासुळ्या तुटल्या. कोणत्या दवाखान्यात नेऊ? वसमतला का नांदेडला न्यायचं? चला नांदेडलाच जाऊ. ते 2 महिने राहिलं तिथं, 2 महिने. आणि काठी टेकवीत गुरुजीला भेटायला पुन्हा आलं. गुरुजीने पाहिलं, शिष्य ये क्या हुआ, ये क्या हुआ? उतरले गोडे. म्हणे गुरुजी बारात ने सब बिगाड़ दिया. असं शिष्या, अरे तुझ्या अंतःकरणात वासना शिल्लक असेल, खुशाल लग्न कर, मी परवानगी देतो. भ्रष्ट ब्रह्मचारी म्हणून जीवन जगण्यापेक्षा सुंदर गृहस्थाश्रम करावा, काही अडचण नाही. सांगितलं महाराज. पण शिष्याचे डोळे भरून आले. गुरुजीच्या चरणाला पकडलं, मिठी मारली कडकडून. गुरुजीला म्हणायला लागला, गुरुजी वासना आहे नाही, वासना होती. म्हणे मग आता कस काय? स्वप्नात आली होती, खोटी होती, खोटी. तिनं बरगाड मोडलं गुरुजी. जीवनात जर खरी आली ती काय काय मोडील. या वाटेला मला टाकू नका. ज्ञानदेव टाळी वाजवली. असं गोड लागले की वाजवली पाहिजे कधी कधी. स्वप्नीचे चेईले जाईल रया. गेलच महाराज. आणि हे विषयाचं ध्यान असत असतं. नुसता नाश नाही, सत्यानाश करतं, सत्यानाश. आणि मग गिरगावातली मंडळी विचारतात, महाराज शेवट होत आला आता तरी सांगा ना, आम्ही केलेल्या चिंतनात जर तोटा असेल तर तुम्ही सांगितलेलं चिंतन आम्ही आमच्या जीवनात करू, पण तुम्ही सांगितलेल्या चिंतनात फायदा तरी काय
पांडुरंग चिंतिलिया. या तारखेला फोन करताना काही सगळा अभंग सोटावा असं काही नियम नव्हता ना. आता पहिलं चरण झालंय. एका एका चरणाला एक एक तास म्हटलं तरी आणखीन 4 तास चालू देतो, जमल ना आई? नाही नाही, तसं काही टेन्शन घेऊ नका. काय लेच भात शिजवला म्हणजे सगळं सुगरण दिसते असं काही नसते. एका शेतावरून परीक्षा कळती. असो. पावविल ठाया. ठाया या शब्दाचा अर्थ होतो ठिकाणी. आणि मग भगवान परमात्म्याचं चिंतन आपल्याला पहिला फायदा असा करून देतो की आपल्या मूळ स्वरूपाला, आपल्या आत्मस्वरूपाला नेऊन पोहोचवतं. हा फायदा चिंतनाने होतो. तसा चिंतनाने ज्ञानातही फायदा आणि चिंतनाने विज्ञानात सुद्धा फायदा. शिकलेली माणसं बसली आहेत. चिंतन जर विज्ञानात घडलं तर जगाला सिद्धांत मिळत असतो. एक 25लं पोरग गावाच्या बाहेर असं फिरायला निघालं. एका झाडाखाली बसलं. झाड कोणतंही घ्या, पण दृष्टांतापुरतं आंब्याचं. ते आंब्याचं झाड होतं. त्यानं अंग टाकलं, तिथं गार वारा लागत होता. वरून जास्त वारा सुटला आणि एक आंबा तुटून त्याच्या कानापाशी पडला. दणकन आवाज झाल्यामुळे ते जाग झालं. हातामध्ये ते फळ घेतलं आणि फळाचा विचार करतो. फळाचं चिंतन करायला सुरुवात केली. हे फळ आहे, या फळाचा धर्म आहे. ते जर वर लागलेलं असेल तर ते वरच जायला पाहिजे होतं. ते या पृथ्वी तलाकडे आलंच कसं? चिंतनच केलं महाराज त्याने. आणि पुन्हा पुन्हा फेकून पाहिलं, ते खालीच यायला लागलं. चिंतनानं जगाला सिद्धांत दिला. त्याच्या काय सिद्धांत दिला? की कुठलीही वस्तू आकाशाकडे जर फेकली तर ती तितक्याच वेगाने पृथ्वी आपल्याकडे आकर्षित करून घेते. या माझ्या काळ्या माईकडे, या पृथ्वी मातेकडे एक अलौकिक दिव्य तशी शक्ती आहे. आणि तो सिद्धांत त्यानं जगाला दिला. काय त्या सिद्धांताचं नाव? गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण. आणि कोण शास्त्रज्ञ होता? न्यूटन. जाऊ दे ना, काय करायचं आपल्याला. न्यूटन होता. बरोबर आहे. काय आता न्यूटनचं कशाला आपल्याकडे या जरा. आपलं एखादं जर तिथं झोपलेलं असलं असतं ना, त्यानं आंबाच पाहिला असता. ऐका ना, त्यानं चिंतनच केलं असतं, याला चिरून खाऊ का याचं लोणचं घालू, त्याचे चिंतन झालं असतं. पण आपल्याकडे चिंतन केलं नाही असं नाही. आपल्याकडल्या सत्पुरुषांनी, महापुरुषांनी चिंतनच केलं. माझ्या ज्ञानोबारांच्या चिंतनानं विश्वाला पावन करणारी ज्ञानेश्वरी मिळाली. माझ्या जगद्गुरु तुकोबारांच्या चिंतनानं या विश्वाला पावन करणारा, माथा सुधरवणारा पंचमवेद गाथा मिळाला. हे सगळं ते सगळं साहित्य चिंतनानं मिळालं. चिंतनानं काय मिळतं तुकोबाराय हाही फायदा सांगतात. पावविल ठाया. ठिकाणापर्यंत आपण जातो. आपलं मूळ ठिकाण काय? तर उत्तर आहे, आपला प्रवास कुठून तरी सुरू झाला. मग कुठून आपला प्रवास सुरू झाला? तर या विश्वाची रचना कल्याण महाराजांच्या मुखातून तुम्ही भागवत कथेमध्ये ऐकली असेल. भगवान परमात्म्याने या विश्वाची रचना केली. त्याच्या चिंतनातून हे विश्व तयार झालं. एकलेनी कंटवे म्हणून या येणे की निर्माण केली 14 ही भुवने, चंद्र सूर्य तारांगणे. पुढं पुढच्या अभंगात, पुढच्या कीर्तनात बघू. क्या बात आहे. सगळ्याचे सगळं विश्व परमात्म्याने तयार केलं. मग अशी कथा येते, सगळं विश्व जर परमात्म्याने तयार केलं तर तुम्हा मला सुद्धा त्यानं तयार केलं. आणि मग आपला प्रवास कुठून सुरू झाला? हो, परमात्म्याच्या चरणापासून, त्याच्या अंशापासून आपला प्रवास सुरू झाला. आणि मग पृथ्वीचा नियम आहे, जी वस्तू जिथून निर्माण झाली ती वस्तू तिथंच जावी, तरच तिला शेवटची विश्रांती मिळते. नदीचं पहा, नदी दर्या खोऱ्यातून वाहत निघते ना, मग तिची उत्पत्ती कुठे? तर तिची उत्पत्ती आहे समुद्रात.
पाहिजे होतं. तुका म्हणे गंगा सागर संगमी. आमच्या सगळ्या वारकरी संप्रदायात विज्ञान भरलेले आहे का? म्हणे गंगा तर तिथं कस काय उत्पत्ती तिची? हो बरोबर आहे ना बाबाचं उत्तर. गंगा कुठून आली? नाशिकून आली. मग नर्मदा? बरं ठीक आहे, चल अडचण नाही बरोबर आहे. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यात ब्रह्मगिरी पर्वतावर. चला ठीक आहे. पण तिचा उगम तिचा जरी असला तरी तिचा प्रवास मात्र समुद्रामध्ये जिथं तिचा निर्गम होतो, तिची वाफ होते त्या पाण्याची, तिचे ढग तयार होतात, गार हवा लागली की पाऊस, आणि पावसाच्या पाण्याच्या स्वरूपामध्ये ही नदी वाहते. समुद्र मापम प्रविशंती यद्वत तद्वत पावविल ठाया. आपला प्रवास परमात्म्याच्या चरणापासून सुरू झाला आणि मग त्याचं चिंतन केलं रे केलं की तो सद्भक्ताला मुक्ती देतो, सायुज्य मुक्ती देतो, आपलंसं करून घेतो, आपल्या प्रवासाला पूर्ण विराम परमात्मा पाहून देतो. पावविल ठाया पांडुरंग चिंतिली. आम्ही एवढंच थांबणार आहे आता, झालंय. पुढचं उगत चलत चलत 2 मिनिटात ऐका. पावविल ठाया, ठाई गेल्याशिवाय करमत नाही. आता ही मोठी मोठी मंडळी, आमचे धीरज महाराज, इकडं आमचे माऊली महाराज, ही सगळीच माणसं, आमचे रोहिदास महाराज आहेत, संतोष महाराज आहेत, विठ्ठल महाराज आहेत, आमचे समाधान महाराज आहेत. एकदा सप्ताहाला निघाले नाही मग 8 दिवस घराचं तोंड पाहत नाही. तिकडंच 8 दिवस सेवा देतात वारकरी. केला येशीवर डाका. संतोष महाराज सोडून नियमाला अपवाद असते. बुवा 70 किलोमीटरवरून अपडाऊन करायला कमाले. हो द्या गिरगावकरांची कृपा. 2 चाकावर प्रवास करणं कठीण असते. लय लय हिरे, मोठमोठाले हिरे गमावले आम्ही त्या प्रवासाच्या भानगडीमध्ये. आणि खरं तर महाराज लोकांपेक्षा समाजानं गुणवान माणसांवरती जास्त प्रेम केलं पाहिजे. आमच्या इतकंच देत झालं त्याला एका दिवसाचं, काय अडचण. करा त्यांची व्यवस्था काहीतरी, ऐक नाही. मी तर आल्याच म्हटलं महाराज आता बस झालं, म्हटलं लय वर्ष झालं फिरायला मोटरसायकलवर, आता तुम्हाला 4 चाकीची आवश्यकता आहे. गावातला महाराज काही सांगता येत नाही एवढ्या मोठ्या समाजामध्ये. गावातला एखादा मोठा माणूस असते ते म्हणू शकते जाता जाता आपल्याला काही अडचण नाही, आणि त्यानं म्हणावं बी आम्ही 100 कीर्तनात महाराष्ट्रभर त्या माणसाचं नाव घेऊ की आमच्या रोहिदास महाराजाला त्यानं गाडी सप्रेम भेट देऊन टाक. बघा कोणी तयार होत असलं तर सांगा जाता जाता, नाव फिव सगळं. अहो काय नाही 2-4 वर्ष वापरलेली द्या, काही अडचण नाही, आम्ही घेऊ, काही अडचण नाही आम्हाला. हा ठीक आहे, होते असं वातावरण तयार केलं की होते, काही ना काहीतरी येत. राहिलं बाकी काय, इंजिन पुरते तरी देतील आपल्याला, काय अडचण. ऐका मी कुठं होतो, ही माणसं फिरायला जातात ना, सप्ताहाला जातात, 8 दिवस सेवा देतात, कंठावरती लोक प्रेम करतात, आणि 8वा दिवस आला काला झाला की लोक म्हणत असतात महाराज 8 दिवस राहिला, इतका आनंद आला हो, मग असं करा ना आणखीन 8 दिवस थांबा 8 दिवस जरा मजात मस्त गप्पा छप्पा मारू, सगळं भजन तर केलंच आहे आता. आणि मग शब्द असतो कलाकार असा, नाही हो आता 8 दिवस झाले ना, काला झाला ना, हुड निघालो मी माया घरी निघालो. तिथले पंचपक्वान्न गाद्यावर गाद्या समाधान देत नाहीत. घरी आलं ना आपल्या गोधडीवर बसलं आणि तांब्यावर पाणी पिलं की मग समाधान लागतं. हे का घडतं? कारण मूळ ठिकाण आपलं घर ते असतं. माणूस कुठेही फिरू द्या, घरी आला की समाधान पावविल ठाया. ते समाधान परमात्म्याचं चिंतन करून देतं. आणखी काय फायदा होतो महाराज?
टाळी वाजवा एकदा. हा त्याशी चिंतलिया चित्ता करी गवसनी. आपण 1 मिनिटात थांबूयात. ऐका, महाराज सांगतात दुसरा फायदा आहे परमात्म्याच्या चिंतनामध्ये. परमात्मा काय करतो, भक्ताचं जे हृदय असतं ना, त्या भक्ताच्या हृदयाला परमात्मा गवसनी घालतो. गवसनी घालतो म्हणजे काय करतो, ज्ञानोबरा याच्याकरता पुन्हा शब्द खर्च करतात. देह वैकल्याचा वारा झणी लागेल या सुकुमारा, आत्मबोधाची या पांगिरा सुयेतया. भगवान परमात्मा त्याच्या देहाला वारा सुद्धा लागू देत नाही म्हणे. कशाचा, तुकोबारे सांगतात ना, आघाताचा नाही वारा. आता आघाताचा वारा आमच्या अंगावरती येत नाही, मग दुःख होणं तर आमची गोष्ट आहे. सुख दुःखा वेगळा म्हणे राहिलो मी तुका. तुकोबाराय सांगतात आता सुखाच्याही पलीकडे वृत्ती गेली आणि दुःखाच्याही पलीकडे वृत्ती गेली. कुणी निंदिलं तरी आता चिंता वाटत नाही आणि कुणी वंदन केलं तरी त्याचा हर्ष वाटत नाही. एका समस्थितीवरती तुकोबाऱ्यांचं हृदय पोहोचतं ना, मग अशी स्थिरता हृदयाला का मिळते, तर त्याचं उत्तर या चरणात लपलंय. चित्ता करी गवसनी. परमात्मा गवसनी करतो. गवसनी, आता गवसनी ऐकू आणि शेवट करू. गवसनी कशाला म्हणतात, माऊली महाराज पखवाजाच्या इकडे एक वस्तू ठेवली बघा माऊली महाराजांनी काहीतरी. ती काय गवसनी. पेढा नाहीये, पेढा कोण म्हणतो, ती गवसनी आहे. ती कशाची गवसनी आहे, ती पखवाजाची गवसनी. विण्याला सुद्धा काय असते, गवसनी. प्रत्येकाच्या खिशात हे यंत्र आहे बघा. याला सुद्धा काय लावलेली आहे, अहो गवसनीच लावली आहे. पखवाजाला गवसनी का, काय काम करते गवसनी. 4 पावसाचे थेंब जर सुरू झाले तर पावसाच्या थेंबापासून गवसनी पखवाजाचं रक्षण करते. उन्हाचा तडाखा लागला, कितीही अंगाला ऊन लागत असेल तरी गवसनी ते ऊन पुढीपर्यंत जाऊ देत नाही. आणि कपडे धुळीनं घाण होतील, पण गवसनी जर पखवाजाला घातलेली असेल ना, तर धुळीचा सुद्धा त्रास ती पखवाजाला होऊ देत नाही. धुळीपासून संरक्षण, पाण्यापासून संरक्षण, उन्हापासून संरक्षण, हे जसं गवसनी करते तद्वत भगवान परमात्मा सुद्धा भक्ताच्या चित्ताला, भक्ताच्या जीवनाला गवसनी घालतो आणि सुखदुःखाच्या पार त्याचं जीवन घेऊन जातो. त्याशी चिंतिलिया मनी. चित्ता करी गवसनी. लागतं काय महाराज याच्यासाठी, पावावया फळ अंगी असावी ही बळ. बळच लागतं, बळ. बळाशिवाय नाही. बळ असलं ना समाज तुम्हाला घाबरणार, आणि बळ जर नसू द्या लोक तुम्हाला घाबरतच नाहीत. आमचे गुरुवर्य लय गोड दृष्टांत देतात. घरामध्ये एक किडू निघतंय बघा, रस्त्यावरही दिसतं, त्याला असे भले मोठे पाय असतात, हात लावलं की अंग असं गोल करतं. काय म्हणतात त्याला इकडे, हा त्याच्यातच मी सांगितलं म्हणूनच गोल करतं. काय, गोगल गाय. ती गायी सारखीच असावी म्हणून काहीच त्रास नाही तिचा. बुटावाला मनुष्य बुटानं पाय देऊन चिरडून पुढे जाते. गोगल गाय. का घाबरत नाहीत लोक, अहो काही बळच नाही ना, ताकदच नाही अंगात, पण घरात तिच्यासारखं दुसरं एक किडू निघते. त्याला फक्त अशी वरून नांगी असते, आणि त्यानं जर महाप्रसाद दिला, काय मी करू देवा रे देवा, मेलो रे मेलो, एवढं बोंब लावं लागते. तुम्ही म्हणाल हे तुम्ही तयार केले काय, मी तयार केलेलं नाही, हे संतांचे शब्द आहेत, हे माझ्या मनाचं काहीच नाही. ऐका, एवढं ओरडावं लागतं का, बळ आहे ना त्याच्याकडे. पावावया फळ अंगी असावी हे बळ, कथेची सामुग्री देह अवसानावरती, नको जाऊ देऊ भंगा, गात्री माझी पांडुरंगा. महाराज व्यावहारिक दृष्टिकोनातून काय फायदा होतो,
तर तुकोबाराय फायदा सांगतात शेवटच्या हे तुका म्हणताय तुका म्हणताय तुका म्हणताय तुका म्हणताय
ज्ञानेश्वर माऊली